आता पाहूया दिवसभरातल्या मोठ्या राजकीय बातम्या। काँग्रेस राष्ट्रवादीशी आयुष्यात कधी पटलं नाही। आज सोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात। तानाजी सावंतांचं काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबाबत वादग्रस्त वक्तव्य। 29 सप्टेंबरपासून उपोषण करणारच आर पारची लढाई म्हणत मनोज जरांगे उपोषणावर ठाम। तर 29 सप्टेंबरपर्यंत वेळ देतो। फडणवीसांना माया आहे की नाही बघू, जरांगेंचा इशारा। एवढी संधी की त्यांनी आपल्या पुढच्या 29 तारखेपर्यंत सगळ्या मागण्या सोडायच्या। आपण हटणार नाहीत आणि एक शेवटचं आपल्याला आर पारचं एक उपोषण 29 सप्टेंबरला करायचं। आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या भाजपच्या आमदारांना पाडणार, मला तुरुंगात टाकल्यास नागपूरसह भाजपची एकही सीट येणार नाही। मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा। रावसाहेब दानवेने माझ्यावर केस करायला लावली, आता तुझ्या कुणी उमेदवार उभा राहू दे तो मग दाखवतो कचका। जरांगेंचा रावसाहेब दानवेंना इशारा। काय करशील, केस करीन आणि मग जेलला जायला देत नाही। जाऊ तो कोणतरी उभा राहील ना, आता तो उभा राहील ना, कोणतरी तो उभा राहील ना, दाखवतो कचका त्याला। आता कर उभा। मनोज जरांगे सुपारीबाज, शरद पवारांची सुपारी घेऊन फडणवीसांवर टीका करतात। जरांगेंनी उमेदवार उभे करावेत, निवडणूक लढवावी, धमक्या देऊ नये। भाजप आमदार प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीसांवरती आणि भारतीय जनता पार्टीवरती जरांगे पाटील आरोप करतायत। हा माझा स्पष्ट आरोप आहे की महाविकास आघाडीची सुपारी घेऊन केलेले आरोप आहेत। उद्या दिल्लीत शरद पवारांच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक। गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांशी चर्चा करणार। पवारांनी अद्याप केंद्राची सुरक्षा स्वीकारली नाही।